नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण इंडक्टर व त्याचे टाइप्स याविषयी आज माहिती घेणार आहोत। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंडक्टर म्हणजे काय किंवा इंडक्टर कसा काम करतो, सर्किटमध्ये त्याचा काय यूज होतो हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं। जर कोणी माझा तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पहिल्यांदा त्यांनी तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला इंडक्टर कसा काम करतो याविषयी तुम्हाला माहिती मिळेल। आज आपण पाहणार आहोत इंडक्टरचे टाइप। इंडक्टरचे बेसिकली 3 मेन टाइप आहेत, ते म्हणजे कोणते? तर पहिला आहे तो एअर कोर इंडक्टर, सेकंड आहे आयर्न कोर इंडक्टर आणि थर्ड आहे फेराइट कोर इंडक्टर। तर आता जाणून घेऊयात की आयर्न कोर इंडक्टर मध्ये काय होतं, की आयर्न कोर इंडक्टर कसा दिसतो। एअर कोर इंडक्टर मध्ये काय आहे, तर एअर कोर इंडक्टर हा अशा फॉर्म मध्ये पाहायला मिळतो। जर सांगायचं झालं, एअर कोर इंडक्टर इज कन्सिस्ट ऑफ ए वायर्स फ्यू टर्न्स वाउंडेड इन अ हॅलो फॉर्म। म्हणजे काय आहे की एका सर्क्युलर शेप भोवती एक वायर ही वाउंड केलेली असते। अशा शेप मध्ये आपल्याला एअर कोर इंडक्टर पाहायला मिळतो। हा इंडक्टर सिंबॉलिक मध्ये असा डिनोट केला जातो। त्याचा सिंबॉल अशा प्रकारे दाखवला जातो व हा एअर कोर इंडक्टर रेडिओ फ्रिक्वेन्सी साठी यूज होताना दिसतो। जेवढ्या प्रकारचे रेडिओज आहेत किंवा जे ट्युनिंग करण्यासाठी आपण सर्किट्स यूज करतो त्याच्यामध्ये आपल्याला एअर कोर इंडक्टर यूज होताना दिसतो। तर आता आपण पाहूयात सेकंड टाइप, त्याचं नाव आहे आयर्न कोर इंडक्टर। आता आयर्न कोर इंडक्टर मध्ये काय आहे, तर आयर्न कोर इंडक्टर हा एका मेटल किंवा एखाद्या रॉड भोवती गुंडाळलेले वायर्सनी बनलेला असतो। म्हणजे काय आहे की एखादा लोखंडी पट्टी घेतलेली आहे आणि त्याच्या भोवती आपण वायर वाउंड केलेली आहे। अशा प्रकारे वायर वाउंड केलेला शेप मध्ये आपल्याला आयर्न कोर इंडक्टर पाहायला मिळतो व त्याला सिंबॉलिक रिप्रेझेंट करण्यासाठी त्याला आपण अशा प्रकारे दाखवू शकतो। आयर्न कोर इंडक्टर हा एका मेटॅलिक प्लेट भोवती गुंडळलेला असतो व त्याचा सिंबॉल आपण अशा प्रकारे दाखवतो। ह्याचे टर्न्स वर डिपेंड असतं की त्याची आपल्याला फ्रिक्वेन्सी किती ठेवायची आहे किंवा कमी करायची आहे किंवा जास्त करायची आहे। सेम एअर कोर मध्ये असू द्यात, आयर्न कोर इंडक्टर असू द्यात किंवा त्याचा तिसरा जो टाइप आहे फेराइट कोर इंडक्टर, याच्यामध्ये पण आपल्याला हा वेगवेगळ्या टर्न्स मध्ये पाहायला मिळतो। तर हे सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन आहे। हा जास्त करून आपल्याला वेगवेगळ्या सर्किट्स मध्ये यूज होताना दिसतो, जसे की एखादं टीव्हीचं सर्किट आहे, एखाद्या 2 व्हीलरच्या सर्किट्स मध्ये हा आयर्न कोर इंडक्टर यूज होताना दिसतो। आता थर्ड टाइप आहे फेराइट कोर इंडक्टर। फेराइट कोर इंडक्टर मध्ये काय आहे, एक फ्युरोमॅग्नेटिक मटेरियल राहतं, आणि त्या फ्युरोमॅग्नेटिक मटेरियलच्या भोवती कॉपर वायर वाउंड केलेली असते। अशा स्वरूपात कॉपर वायर वाउंड केलेली असते व त्याचं सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन असं दाखवतात, असा काढलेला असतो व त्याला अशा स्वरूपात दाखवतात।
अशा प्रकारे आपण इंडक्टरचे टाईप्स पाहिले आहेत की इंडक्टर कशा शेपमध्ये असतो व त्याचे सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन कसं दाखवलं जातं। या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी असेच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन। धन्यवाद।